नमस्कार मित्रांनो, मी आज अशी गोष्ट घेऊन आले तुमच्यासोबत. एकदा न्यूजपेपर वाचत होते तेव्हा वाचता वाचता अशी एक इन्स्पायरेशन स्टोरी आहे, जी की आपल्याला अशक्य वाटतात अशा गोष्टी शक्य होतात. ही जर तुम्ही गोष्ट ऐकली तर ही दोन लहान मुलांची मार्मिक गोष्ट आहे. न्यूजपेपरमध्ये छापली होती ती. मला वाटलं मी तुमच्यासोबत शेअर करावं. ही खूप सुंदर अशी गोष्ट आहे. एखादी गोष्ट आपल्याला जमणार नाही हे जेव्हा दुसऱ्याला वाटतं ना, तेव्हा ती शक्य करून दाखवण्याची मजा असते ना, तर ह्या गोष्टीमधून तुम्हाला कळेल. तर ही गोष्ट जी आहे, खेडेगावातल्या मुलांची गोष्ट आहे. दोन लहान मुलं असतात. ते खेळता खेळता काय होतं, एक दिवस गावाच्या बाहेरचा जो परिसर असतो त्या परिसरात जातात. त्यांच्यात एक मुलगा जो असतो तो 8 वर्षाचा असतो आणि दुसरा जो असतो तो 10 वर्षाचा असतो. खेळण्याच्या नादात ते गाव इतकं मागे टाकून देतात की त्यांना गाव मागे राहण्याचा विसर पडून जातो आणि सायंकाळ होत जाते. तशी त्यांना घराची आठवण यायला लागते आणि पावलं घराकडे वळू लागती. घरी येत असताना एका विहीर सदृश्य खड्ड्यात मुलगा पडला. धाकटा मुलगा घाबरला. मोठा मुलगा त्या विहिरीमध्ये पडला तेव्हा धाकटा मुलगा त्याच्यामध्ये घाबरला. सूर्य मावळत होता. अंधार होऊ लागला होता. ती जागा पूर्णपणे निर्मनुष्य होती. मदतीला जवळ कुणीच नव्हतं. धाकटाच्या मनात नाना शंका येत होत्या. विहिरीत पडलेला मुलगा आक्रोश करत होता. धाकट्याने जवळपास शोधाशोध केली. त्याला मोठ्या दोरीला बांधलेली एक जुनाट बादली दिसली. त्याने मोठ्याला हाक मारली आणि सांगितलं, मी बादली आत टाकतोय, तू धरून वर ये. मी तुला वर खेचून घेतो. मोठा म्हणाला, वेडा आहेस का? मला वर काढण्याऐवजी तू खाली ओढला जाशील, कारण मी मोठा आहे आणि तू छोटा आहे. धाकटा म्हणाला, मी सांगतो ते कर, आपल्याकडे दुसरा काय पर्याय नाहीये. मोठ्याने त्याचे ऐकले आणि धाकट्याने सर्व शक्ती एकवटून मोठ्याला विहिरीतून ओढून बाहेर काढले. दोघा मित्रांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. पण आता उशीर झाल्यामुळे घरच्यांनी विचारले तर काय सांगायचे असा त्यांना प्रश्न पडला. इथे त्यांचे आई बाबा चिंतातूर झाले होते. बराच शोध घेऊनही मुलांचा पत्ता लागत नव्हता, म्हणून सगळे काळजीत होते. शेवटी मुलांनी गावात प्रवेश करताच बातमी त्याच्या घरी पोहोचली. सगळे गावकरी गोळा झाले. मुलांना त्याच्या पालकांनी जाब विचारला. मुलांनी खरं कारण सांगितलं. त्यांचे आई वडील म्हणाले, हे शक्यच नाहीये. त्यावर त्या गावातले एक वयोवृद्ध म्हणाले, हे मुलं सांगतायत, त्यात खोटं बोलण्याचा काही प्रश्न नाही. असे असण्यामागे 2 कारणं असू शकतात. पहिलं कारण, त्या मुलाकडे दुसरा पर्यायच नव्हता आणि दुसरे कारण म्हणजे तसे करण्यापासून त्यांना परावृत्त करणारे लोक तेथे नव्हते. म्हणून या मुलांनी अशक्यही ते शक्य करून दाखवलं. गोष्टीतून आपल्याला तात्पर्य हेच मिळतं की जेव्हा संकट येईल तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवून शेवटचा पर्याय संपेपर्यंत प्रयत्न करत राहा. आणि दुसरं गोष्ट म्हणजे, जे तुम्हाला तुमच्या ध्येयापासून परावृत्त करून हे तुला जमणार नाही, ते तुला जमणार नाही वगैरे सल्ले देतील, तेव्हा कान बंद करून घ्या. अर्थात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. तसे केलेस तरच तुम्ही सुद्धा या लहान मुलांसारखं अशक्य ध्येय सुद्धा सहज शक्य करू शकता. गोष्ट आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. थँक्यू.